शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या झटपट महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4 मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला आला वेग, शासनाने मागितली माहिती। 2 प्रपत्रामध्ये माहिती तयार करणे सुरू। गेल्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांना नापिकी येत असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकार योग्य ते निर्णय घेणार आहे। सोयाबीन तुरीच्या दरामध्ये पुन्हा घसरण सुरू। शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण। अनेक बाजारपेठेतील मागील काही दिवसांमध्ये वाढलेले भाव आता कमी झाला असून सोयाबीनला 5450 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। हमी भावापेक्षा किंचित जादा दर। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी मिळाली शेवटची संधी। ज्या बहिणींची ई-केवायसी करताना चूक झाली आहे त्यांनी 31 मार्च पर्यंत करावी लागणार ऑनलाईन दुरुस्ती। त्यामुळे महिलांसाठी ही शेवटची संधी राहणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हो मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना याच महिन्याच्या फेब्रुवारीला शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण आता बंद करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच नेत्यांना खडसावले। सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या झालेल्या अकस्माती मृत्यूबाबत काही घटकांकडून तर्कवितर्क मांडले जात आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33 लाख कोटी रुपयांचे आहे कृषी कर्ज, तरीही केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही। देशातील सर्व शेतकऱ्यांवर सध्या 33 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून महाराष्ट्र, राजस्थान किंवा इतर कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही। ट्रेड डीलमुळे कापसाची आयात वाढणार, निर्यातीकडे मात्र दुर्लक्ष। भारत अमेरिका ट्रेड डीलमुळे कापसावरील 11% आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू असून त्याद्वारे कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात होणार आहे। कांद्याचे दर कोसळले। येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात सोडल्या मेंढ्या। कांदा उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात। एकरी हजारोंचा खर्च झाला असून प्रति क्विंटलला 400 रुपयांचा दर कांद्याला मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात। शासकीय मका खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी। केंद्र सरकारने मक्याला दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा 700 ते 800 रुपये कमी दर मिळत असल्या कारणाने शासकीय मका खरेदीची मर्यादा वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली। दूध व्यवसाय आला धोक्यामध्ये। चारा झाला महाग। एकीकडे जनावरांसाठी खाद्यचारा महाग झालाय तर दुसरीकडे दुधाचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहे। त्यामध्ये शासनाची उदासीनता दिसून येते। सणासुदीच्या दिवसापूर्वीच मसाला, तेल, तूर डाळीचा दरवाढीचा भडका। आता लग्न सराईचे दिवस सुरू झाल्याने तेल, तूर डाळ व मसाल्याच्या किमती वाढल्या असून किराणा मालांचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हरभरा सोंगणी सुरू। उत्पादन घटल्याने शेतकरी आले आर्थिक चिंतेत। अकोला जिल्ह्यातील आगर परिसरातील रब्बी हंगामातील हरभरा पिकांची सोंगणी सुरू झाली असून पेरणीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय घट होणार आहे। सावधान, कीटकनाशके खतांच्या चुकीचे मिक्सिंग पिकांना घातक ठरत आहे। शेतीसाठी रासायनिक खत किंवा कीटकनाशकाची भेसळ म्हणजे मिक्सिंग केल्यास पिकांना वाढीस धोका निर्माण होऊ शकतो। उन्हाचा चटका जाणवू लागताच वाढली रुग्णसंख्या। सध्या हवामानामध्ये बदल झाला असून दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीच्या वेळी जाणवत आहे थंड गारवा। याचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसून येत आहे। अवजारांच्या अनुदानासाठी हवे 11 कोटी रुपये। शेतकऱ्यांना लागली आस। कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 63,945 लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना अनुदानाची आवश्यकता आहे। हात दाखवा बस थांबवा पद्धत झाली बंद। चालक आणि वाहकांची वाढली मनमानी। बोरगाव सिंगोटी फाट्यावरील बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी व नागरिक झाले त्रस्त। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ झाली असून
राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बांद्याचे वाद मिटणार, शेतीच्या पोटहिशाची होणार मोजणी. राज्य शासनाने पोटहिशा मोजणी पथदर्शी प्रकल्प सुरू केला असून त्याद्वारे शेत जमिनीवरील मालकी हक्क व वाद मिटण्यास मदत होणार. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हिमायतनगर तालुक्यामध्ये हळद उत्पादक आले अडचणीत, योग्य भाव काही मिळेना. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आता होत आहे. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये अनुदान 4 पटीने वाढले. या निर्णयामुळे दिव्यांग जोडप्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग जोडपी अजूनही अनुदानापासून वंचित आहे. तेल खरेदीबाबत भारत पूर्णपणे स्वतंत्र, रशियाचा खुलासा. आम्ही भारताचे एकमेव ऊर्जा भागीदार नाही. रशिया इतके तेल पुरवण्याची क्षमता अमेरिकेकडे नसून भारत कोणत्याही देशाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. लग्न लागताच मंडपातून नवरदेवाने केले पलायन. ज्या मुलींशी विवाह होणार आहे ती अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व पोलीस लग्न मंडपामध्ये पोहोचून ट्रस्टीसह 100 जणांवर केले गुन्हे दाखल. पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 ला सुरू होणार आहे. सर्वात वेगवान असणारे बुलेट रेल्वे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आहे. महिन्यात 35 लाख क्विंटल कांद्याची झाली आवक. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये लासलगावसह सर्व बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात घट झाली असून त्याद्वारे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. कोकणात काजू बी प्रति किलो 160 रुपयाला. सटोली भेडसी बाजारपेठेमध्ये हंगामातील खरेदीचा शुभारंभ झाला असून हा दर कमी असून तो वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मसाला तेलाचा भडका, ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका. ओली मिरची ढबूही महागली. सेलम शेंगदाणा 200 रुपयापर्यंत पोहोचला. किराणा मालाचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. 70 निराधारांसाठी सूरज बनला श्रावण बाळ. यवतमाळ जिल्ह्यातील जिवाळ्यांची भिंत अनुदान छत्र. 10 वर्षापासून सूरज हेमके नावाच्या तरुणाने निराधार गरिबांना भरवत आहे मायेचा घास. युनिक आयडी साठी कृषी विभागाची धडपड. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी युनिक फार्मर आयडी क्रमांक बंधनकारक करण्यात आले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी काढले नाही. अनेक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये थोडीफार वाढ झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.